दंडवत प्रणाम. आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. दंडवत प्रणाम. आपण सहसा बघतो की आधुनिक जगात वैद्यकीय निदानामध्ये ना एक प्रकारची स्पष्टता असते. हां, बरोबर. जर हाड मोडले असेल तर एक्सरेमध्ये ती पांढरी रेषा अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर थेट बोट ठेवून सांगतात की नेमका प्रॉब्लेम इथे आहे. सगळं कसं ब्लॅक अँड व्हाईट असतं. अगदी बरोबर. आणि त्या स्पष्टतेमुळे माणसाला एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो. म्हणजे गोष्टी वर्गीकृत करता आल्या की त्या हाताळणे सोपे जाते ना. हो, पण जेव्हा आपण इतिहास, अध्यात्म आणि शेकडो वर्षांच्या तत्वज्ञानाच्या जगात पाऊल ठेवतो तेव्हा तिथे कोणतेही एक्सरे मशीन नसते. खरंय, तिथे खूप गुंतागुंत असते. आणि म्हणूनच आज आपण अशा एका ऐतिहासिक संकटावर चर्चा करणार आहोत, जिथे एका संपूर्ण आध्यात्मिक चळवळीचा मूळ पाया त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ अचानक नष्ट झाला. बापरे, हे म्हणजे खूपच मोठं संकट होतं. हो ना. हे आजच्या भाषेत सांगायचे तर एखाद्या मोठ्या संस्थेचा संपूर्ण हार्ड ड्राईव्ह अचानक क्रॅश होण्यासारखे होते. पण त्या काळात एका माणसाची बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती यावर अंतिम बॅकअप सिस्टम म्हणून कशी कामी आली हे आपण पाहणार आहोत. नक्कीच. आजच्या या सत्रात आपण महानुभाव पंथाचा जो समृद्ध आध्यात्मिक इतिहास आहे आणि या पंथाचे तृतीय आचार्य श्री परशुराम व्यास यांच्या जीवनप्रवासाचा सखोल वेध घेणार आहोत. हो, आणि सुरुवातीला एक थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. त्यांनी मानवी कल्याणाचे अत्यंत सखोल आध्यात्मिक तत्वज्ञान मांडले. बरोबर. आणि त्यांच्या शिकवणीचे आणि जीवनचरित्राचे संकलन म्हणजेच महानुभाव पंथाचा आद्य आणि पवित्र ग्रंथ लीळाचरित्र. हा ग्रंथ केवळ एक ऐतिहासिक दस्तऐवज नव्हता. अजिबात नाही. तो त्या पूर्ण परंपरेचा, विचारांचा आणि अनुयायांच्या जगण्याचा मुख्य आधार होता. अच्छा. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की एका चमत्कारिक आशीर्वादातून जन्मलेला एक मुलगा पुढे जाऊन याच लीळाचरित्र या महान ग्रंथाचा तारणहार कसा बनला. अगदी बरोबर. ज्या व्यक्तीच्या अफाट बुद्धिमत्तेची तुलना थेट आकाशाला गवसणी घालण्याशी केली गेली ना, त्यांचा एकसादापासून सुरू झालेला प्रवास आपण उलगडणार आहोत. हो, खूपच रंजक प्रवास आहे हा. पण परशुराम व्यासांच्या या प्रगल्भ बुद्धिमत्तेकडे जाण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाचा महानुभाव पंथाशी असलेला पूर्वनिर्धारित संबंध समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. कारण त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजल्याशिवाय त्यांचा प्रवास उलगडणार नाही. आपल्या संदर्भानुसार परशुराम व्यासांच्या पणजी वैजैसा आणि आजी जोमाईसा यांच्यापासून या कथेची सुरुवात होते. जोमाईसा यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याने वैजैसा यांनी श्री चक्रधर स्वामींचे एक अत्यंत विद्वान शिष्य रामदेव, ज्यांना दादोस म्हटले जायचे, त्यांच्याकडे कृपा करण्याची विनंती केली. बरोबर. पण रामदेव यांनी स्पष्टपणे सांगितले की हे सामर्थ्य माझ्याकडे नाही, तर केवळ माझ्या गुरूंकडे श्री चक्रधर स्वामींकडे आहे. हो, तिथे त्यांची नम्रता दिसून येते. हो, मला इथे ना आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील तो मुख्य सर्जन किंवा चीफ सर्जन आठवतो. अच्छा, ते कसं काय? जेव्हा एखादी खूप गुंतागुंतीची केस येते तेव्हा एक तज्ज्ञ डॉक्टर ती केस स्वतः न हाताळता थेट मुख्य सर्जनकडे वर्ग करतो ना, तसं. हां, बरोबर आहे. इथे रामदेव यांनी स्वतःकडे मोठेपण न घेता स्वामींकडे जाण्यास सांगणे हे पंथामध्ये गुरुचं सर्वोच्च स्थान किती महत्वाचं आहे हे दर्शवते का? नक्कीच. वैद्यकीय क्षेत्रातील त्या उदाहरणातून एक अत्यंत महत्वाची संस्थात्मक आणि आध्यात्मिक रचना स्पष्ट होते. इथे केवळ नम्रता हा विषय नाहीये, हा अधिकार भेदाचा आणि आध्यात्मिक ऊर्जेच्या उगमाचा प्रश्न आहे. अच्छा, अधिकाराची एक उतरंड होती तिथे. हो, रामदेव हे स्वतः अत्यंत सिद्ध आणि तपस्वी होते, हे नकारता येत नाही. पण महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार शाश्वत कल्याण आणि नियतीच्या प्रवाहात थेट हस्तक्षेप करण्याचं मूळ सामर्थ्य हे केवळ मुग्गुरूंच्याच हाती असते. ते त्या प्रवाहाचे मूळ स्रोत आहेत. अगदी बरोबर. जेव्हा रामदेव त्यांना गोदावरीच्या काठी पंचळेश्वर येथे स्वामींच्या दर्शनासाठी पाठवतात तेव्हा ते एका पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या आध्यात्मिक शृंखलेची सुरुवात करत असतात. आणि तिथे पंचळेश्वरला स्वामींचे दर्शन होते. त्यांच्या आशीर्वादाने जोमाईसा यांना 3 अपत्ये होतात. होय. त्यापैकी एक असतात परशुराम व्यासांचे वडील पंडित खेदेव. हा जन्म निव्वळ एक जैविक योगायोग नव्हता, तर मुळीच नाही. तो पंथाशी असलेला एक अतूट धागा होता, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत होता. आणि या हस्तांतरणाचा भौतिक पुरावा आपल्याला त्यांच्या बालपणीच्या एका घटनेत दिसतो. हो, ती खूपच अद्भुत घटना आहे. कुटुंबाचा हा आध्यात्मिक वारसा केवळ भूतकाळापुरता मर्यादित नव्हता.
रामसी नावात जोमायसा यांच्या बहिणीचा म्हणजे तपस्विनी साधाजी यांचा अंतकाळ जवळ आला होता. जोमायसा लहान परशुरामला घेऊन त्यांना भेटायला गेल्या. मृत्यूशय्येवर असताना साधाजी यांनी श्री गोविंद प्रभूंकडून मिळालेला एक विशेष प्रसाद, ज्याला तो बालक परशुरामच्या गळ्यात बांधला. हो. आणि त्याच क्षणी त्यांनी भाकीत केले की हा मुलगा भविष्यात महान धर्मप्रसारक आणि आचार्य बनेल. हे खूपच आश्चर्यकारक आहे. आहेच ना. म्हणजे मृत्यूच्या उंबरठ्यावर उभी असलेली एक तपस्विनी जेव्हा आपली सर्वात मौल्यवान आध्यात्मिक संपत्ती म्हणजे तो प्रसादाचा कण एका लहान मुलाकडे सोपवते, तेव्हा ती केवळ भविष्य सांगत नसते. मग ती नक्की काय करत असते? ती एका अर्थाने पंथाची पुढील जबाबदारी त्या बालकाच्या खांद्यावर ठेवत असते. एखाद्या प्रवाहाचे संवर्धन करण्यासाठी योग्य पात्राची निवड करण्याची ती एक प्रक्रिया आहे. वा. पण यानंतर परशुराम व्यासांच्या शिक्षणाचा जो प्रत्यक्ष प्रवास सुरू होतो ना, तिथे मला एक प्रशासकीय गुंतागुंत दिसून येते. कोणती गुंतागुंत? नोंदींनुसार परशुराम व्यासांनी श्री वायदेव व्यास यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. बरोबर. पण दीक्षा घेतल्यानंतर वायदेव व्यासांनी त्यांना शास्त्राभ्यासासाठी श्री कवीश्वर व्यास, ज्यांना भास्कर भट्टी म्हटले जायचे, त्यांच्याकडे पाठवले. आणि याहूनही रंजक गोष्ट म्हणजे पुढे जाऊन ते याच कवीश्वर कुळाचे आचार्य बनले. हो, तसं झालं खरं. पण हे पचवायला थोडं कठीण आहे. हे म्हणजे एखाद्या विद्यापीठातून पदवी घ्यायची, पण दुसऱ्या विद्यापीठात जाऊन संशोधन करायचे आणि शेवटी त्या दुसऱ्या विद्यापीठाचे अधिष्ठाता किंवा डीन बनायचे. हे उदाहरण खूपच सपखल आहे. आध्यात्मिक संस्थांमध्ये आपण सहसा गुरु शिष्याची एक घट्ट आणि एकनिष्ठ चौकट बघतो ना. एकाच गुरुच्या छत्राखाली न राहता असा बदल का करण्यात आला असावा? त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हे गोंधळात टाकणारे नक्कीच वाटते. हो ना. पण महानुभाव पंथाच्या तत्कालीन ज्ञानव्यवस्थेची परिपक्वता नेमकी इथेच दिसते. वायदेव व्यासांनी त्यांना दीक्षा दिली, हे खरे, पण वायदेव व्यासांना स्वतःच्या आयुष्याची मर्यादा ठाऊक होती. अच्छा, म्हणजे काय? त्यांचे आयुष्य त्यानंतर केवळ 3 वर्षच उरले होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वायदेव व्यासांनी ओळखले होते की या मुलाची बौद्धिक क्षमता सामान्य नाही. त्याला घडवण्यासाठी, त्याला शास्त्रांचे सखोल ज्ञान देण्यासाठी कवीश्वर व्यासांसारख्या महान विद्वानाची गरज आहे. म्हणजे संस्थेच्या चौकटीपेक्षा ज्ञान महत्वाचे मानले गेले तिथे. अगदी बरोबर. त्या काळात संस्थेच्या किंवा कुळाच्या सीमांपेक्षा ज्ञानाला सर्वोच्च महत्त्व दिले गेले होते. शिष्यावर गुरुचा मालकी हक्क नसतो, तर शिष्याचे अंतिम उत्तरदायित्व हे ज्ञानाच्या प्रवाहाप्रती असते. क्या बात आहे. एका उत्तम आचार्याला घडवण्यासाठी पंथाने सर्वोत्तम शिक्षणाची सोय करण्यावर भर दिला तर? ज्ञानाला संस्थेच्या चौकटीत न बांधण्याची ही वृत्ती खरोखरच खूप प्रगल्भ आहे. होय. आणि कवीश्वर व्यासांच्या सान्निध्यात झालेल्याच याच कठोर अभ्यासामुळे परशुराम व्यासांची बुद्धिमत्ता इतकी विशाल झाली की ती तत्कालीन साहित्यात आणि लोककथांमध्ये कायमची नोंदवली गेली. पंथात रूढ झालेली ती प्रसिद्ध म्हण, परशुरामाची गगनाला गवसणे. बरोबर. म्हणजे त्यांचे ज्ञान इतके अफाट आहे की ते आकाशालाही झाकून टाकते. ही उपमा त्यांच्या बौद्धिक विस्ताराची साक्षच देते. पण या उपमेमागे केवळ स्तुती नाही, तर एक अत्यंत रंजक ऐतिहासिक घटना आहे. सोमन व्यास नावाचे एक महान विद्वान तपस्वी होते. हो, ही कथा खूपच मार्मिक आहे. त्यांचा अंतकाळ जवळ आला होता, पण मृत्यूसमोर उभा असतानाही त्यांनी आपला प्राण शरीरात चक्क रोखून धरला होता. का? तर त्यांना परशुराम व्यासांसोबत शास्त्रावर एकदा तरी चर्चा करायची होती. परशुराम व्यास तिथे पोचतात, त्यांच्यात सखोल शास्त्रसंवाद होतो आणि त्या चर्चेअंती परशुराम व्यासांचे ते अफाट ज्ञान पाहून सोमन व्यासांना पूर्ण समाधान मिळते आणि मग ते शांतपणे आपले प्राण सोडतात. अद्भुत. मला इथे एखाद्या बुद्धिबळाच्या निवृत्त होत असलेल्या ग्रँडमास्टरची आठवण येते. अच्छा. जो आपला शेवटचा श्वास घेण्यापूर्वी एका अत्यंत प्रतिभावान युवा खेळाडूसोबत आयुष्यातला शेवटचा डाव खेळण्यासाठी थांबलेला असतो. हे उदाहरण खूपच छान आहे. या बुद्धिबळाच्या उदाहरणाचा थोडा विस्तार करूया. नक्की. इथे त्या ग्रँडमास्टरला जिंकायचे नसते, तर त्याला त्या युवा खेळाडूची क्षमता तपासायची असते. बरोबर. सोमन व्यासांना परशुराम व्यासांना वादात हरवायचे नव्हते. त्यांना एका गोष्टीची खात्री करायची होती की ज्याच्या खांद्यावर आता पंथाच्या तत्वज्ञानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तो खरोखरच कोणत्याही वैचारिक आक्रमणाला तोंड देण्यास सक्षम आहे का. म्हणजे ही एक प्रकारची अंतिम स्ट्रेस टेस्ट होती म्हणायची. अगदी बरोबर. पण इथेच माझा एक प्रश्न आहे. त्या काळात धर्माचे संवर्धन करण्यासाठी केवळ भक्ती किंवा श्रद्धा पुरेशी नव्हती का? अशी अत्यंत तर्कशुद्ध आणि वादविवादाला सज्ज असणारी बुद्धिमत्ता का आवश्यक होती?
कसं आहे ना, भक्ती ही कोणत्याही धर्माची आंतरिक ताकद असते हे नक्की. हं, पण जेव्हा तुम्हाला तत्कालीन समाजात तुमचे तत्वज्ञान प्रस्थापित करायचे असते तेव्हा केवळ श्रद्धा चालत नाही. हं. अनेक भिन्न विचारप्रवाह, इतर तत्वज्ञाने आणि विद्वानांसोबत जेव्हा वैचारिक संघर्ष होतो हं. तेव्हा तुमच्याकडे तर्क, व्याकरण आणि सिद्धांतांची अचूक मांडणी असायलाच हवी. म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि इतरांना पटवून देण्यासाठी. हो, जर तुमचे तत्वज्ञान तर्काच्या कसोटीवर उतरले नाही तर ते इतर प्रबळ विचारप्रवाहांमध्ये विरघळून जाण्याचा धोका असतो. अच्छा. परशुराम व्यास हे त्या वैचारिक युद्धाचे मुख्य सेनापती होते. विनायक बाज यांनी त्यांचे वर्णन ज्ञानाचे प्रकाश किरण आणि वैराग्याचे रक्षक असे केले आहे, ते याच कारणामुळे. आणि या तर्कशुद्ध बुद्धिमत्तेची सर्वात मोठी कसोटी तेव्हा लागली जेव्हा पंथावर एक अत्यंत भीषण ऐतिहासिक संकट आले. हो, तो पंथाच्या इतिहासातील सर्वात अंधारमय काळ होता. आपण आता या कथेच्या सर्वात गंभीर टप्प्यावर आलो आहोत. ही अफाट बुद्धिमत्ता केवळ तत्वज्ञानाच्या चर्चांपुरती मर्यादित राहिली नाही. बरोबर. मुसलमानांच्या आक्रमणादरम्यान तत्कालीन समाजात एक मोठी राजकीय आणि सामाजिक उलथापालट झाली. या गदारोळात आणि स्थलांतराच्या धांदलीत महानुभाव पंथाचा सर्वात पवित्र ग्रंथ लीळाचरित्र याची मूळ पोथी हरवली. हे खूपच भयंकर होतं. ज्या ग्रंथावर पंथाचा पूर्ण पाया उभा होता, जो ग्रंथ साक्षात चक्रधर स्वामींच्या जीवनाचा आणि शिकवणीचा एकमेव आधार होता, तोच नाहीसा झाला. हे संकट म्हणजे केवळ एक ऐतिहासिक दस्तावेज गहाळ होणे नव्हते. कोणत्याही आध्यात्मिक परंपरेसाठी त्यांचा मूळ ग्रंथ हा त्यांचा आत्मा असतो. खरे. तो हरवणे म्हणजे पंथाची सामूहिक स्मृती नष्ट होण्यासारखे होते. पण थांबा, येथेच मला सर्वात मोठी शंका येते. कोणती? एखादा नष्ट झालेला संपूर्ण ग्रंथ जो हजारो ओळींचा आहे, तो केवळ जुन्या नोंदी आणि स्मरणशक्तीच्या आधारावर पुन्हा लिहिणे हे मानवी क्षमतेच्या पलीकडचे वाटते. तुम्हाला असं का वाटतं? हे म्हणजे एखाद्या प्रचंड मोठ्या विश्वकोशाचे म्हणजे एन्सायक्लोपीडियाचे हजारो तुकडे एकत्र जोडून तो पुन्हा नव्याने आणि अचूक तयार करण्यासारखे आहे. मानवी स्मरणशक्ती कितीही चांगली असली तरी ती चुका करतेच. बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग परशुराम व्यास आणि कवीश्वर व्यास यांनी मिळून जी लीळाचरित्राची पुनर्निर्मिती केली, ज्याला पिढीपाठ म्हटले जाते, त्यावर पंथाने एवढा आंधळा विश्वास कसा काय ठेवला? यात चुका असण्याची शक्यता नव्हती का? तुमचा हा संशय अत्यंत रास्त आहे. आजच्या डिजिटल जगात आपल्याला मेमरी किंवा स्मरणशक्तीवर एवढा विश्वास ठेवणे अशक्यच वाटते. हो ना. पण इथे तत्कालीन भारताच्या श्रुती आणि स्मृती परंपरेचे म्हणजेच ओरल ट्रॅडिशनचे तंत्र समजून घेणं आवश्यक आहे. अच्छा, ते कसे होते? त्या काळात ज्ञान नुसते वाचून लक्षात ठेवले जात नसे. पाठ करण्याची एक अत्यंत गणितीय आणि लयबद्ध पद्धत होती. म्हणजे पाठांतर? हो, पण ते अत्यंत अचूक होतं. शब्दांचे, अक्षरांचे आणि उच्चारांचे विशिष्ट साचे बनवले जायचे, ज्यामुळे एक जरी अक्षर इकडे तिकडे झाले तरी पूर्ण रचना कोलमडत असे. अरेच्छा. परशुराम व्यासांकडे केवळ स्मरणशक्ती नव्हती, तर कवीश्वर व्यासांच्या काही लिखित नोंदींचा आणि प्रतींचा आधारही होता. या दोघांच्या समन्वयातून त्यांनी मूळ ग्रंथ पुन्हा उभा केला. तरीही माणसाकडून नकळत चूक होऊ शकतेच ना? अगदी बरोबर. आणि म्हणूनच या प्रक्रियेत बौद्धिक नम्रता म्हणजे ॲनालिटिकल ह्युमिलिटी हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो. ते कसे? परशुराम व्यास स्वतःला सर्वज्ञानी मानत नव्हते. या संदर्भात एक अत्यंत बोलका प्रसंग आहे. एकदा परशुराम व्यास रत्नमाला स्तोत्र वाचत होते. ते वाचताना त्यांना त्यामध्ये व्याकरणाच्या काही चुका आढळल्या. त्यांनी कवीश्वर व्यासांना विचारले की मी या चुका दुरुस्त करू का? म्हणजे ते चक्क मूळ ग्रंथात बदल करणार होते? हो, कारण त्यांच्या व्याकरणाच्या ज्ञानानुसार ती चूक होती. पण कवीश्वर व्यासांनी त्यांना थांबवले. काय म्हणाले ते? ते म्हणाले, परशुराम, या स्तोत्राचे रचयिता श्री केशव व्यास हे सूरी महेश्वर व्याकरणाचे अत्यंत गाढे अभ्यासक होते. त्यांच्याकडून व्याकरणाची चूक होणे जवळपास अशक्य आहे. तू स्वतःच्या आकलनावर पुन्हा एकदा विचार कर. बापरे, म्हणजे स्वतःवर संशय घ्यायला लावला? हो, आणि खरोखर परशुराम व्यासांनी जेव्हा पुन्हा सखोल विचार केला तेव्हा त्यांना समजले की केशव व्यासांनी वापरलेला नियम हा अत्यंत उच्च आणि दुर्मिळ पातळीवरील होता. ती चूक नव्हती, तर परशुराम व्यासांच्या आकलनाची मर्यादा होती. हा प्रसंग खरोखरच डोळे उघडणार आहे. होय, या घटनेमुळे परशुराम व्यासांना जाणीव झाली की स्वतःच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असला तरी
पूर्वसुरींच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह लावण्यापूर्वी 100 वेळा विचार केला पाहिजे. याच बौद्धिक नम्रतेमुळे ग्रंथ पुनर्निर्मितीत त्यांच्याकडून मनमानी बदल झाले नाहीत. त्यांना नेमके माहीत होते की कुठे आपल्या स्मृतीचा वापर करायचा आहे आणि कुठे स्वतःच्या तर्काला मुरड घालून मूळ लेखकाच्या शब्दांचा आदर करायचा आहे. आणि याच पारदर्शक प्रक्रियेमुळे पंथाने या पिढीपाठावर पूर्ण विश्वास ठेवला असेल. अगदी बरोबर. ज्ञानाच्या शिखरावर पोचल्यावरही माझे आकलन कमी असू शकते हे मान्य करणे हीच खऱ्या विद्वानाची ओळख असते. नक्कीच. आणि केवळ पुनर्निर्मितीच नाही तर त्यांनी स्वतंत्र प्रमेयांचीही निर्मिती केली. दृष्टांत प्रमेय, चैतन्य मृतिका उद्धरण यांसारखे ग्रंथ लिहिले. श्री केशव व्यासांनी तयार केलेल्या सूत्रपाठातून उरलेली वचने निवडून रमेश्वर व्यासांच्या मदतीने आचार मालिका व विचार मालिका तयार केली. शिवाय श्री नागदेवाचार्यांचं चरित्र सांगणारे स्मृतिस्थळ देखील लिहिले. हो, त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. मला इथे हे समजून घ्यायचे आहे की एकाच तत्वज्ञानाचे आचार म्हणजे कंडक्ट आणि विचार म्हणजे फिलॉसॉफी असे 2 भाग करण्याची गरज काय होती. कारण तत्वज्ञान केवळ डोक्यात ठेवून चालत नाही, ते जगण्यात आणावं लागतं. विचार मालिका ही तुम्हाला तत्वज्ञानाची खोली समजून देते. बरोबर. तर आचार मालिका ही ते तत्वज्ञान दैनंदिन जीवनात साधनेमध्ये कसे आचरणात आणायचे याचा कृती आराखडा देते. म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. हो, सामान्य अनुयायांना आणि साधूंना तत्वज्ञानाचा थेट व्यवहारात उपयोग करता यावा यासाठी त्यांनी ही विभागणी केली. ही त्यांची दूरदृष्टी होती. आणि या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या शिष्यांच्या निवडीमध्येही येतो. त्यांनी केवळ ग्रंथच सुरक्षित ठेवले नाहीत, तर योग्य शिष्यांची निवड करून पंथाचं भविष्यही सुरक्षित केले. हो, त्यांचे शिष्य घडवण्याचं तंत्र खूप वेगळं होतं. आपल्या सूत्रांनुसार परशुराम व्यासांचे साक्षात थेट शिष्य खूप कमी होते. उदाहरणार्थ पेठेहरी व्यास आणि वाचा सुंदर बोलाईसा. पण आश्चर्य म्हणजे आज महानुभव पंथातील निम्म्याहून अधिक साधू हे त्यांच्याच शिष्य परंपरेतील मानले जातात. थेट शिष्य कमी असूनही इतका मोठा वारसा कसा उभा राहिला? यामागे आंब्याच्या झाडाची एक अत्यंत रंजक कथा आहे. सांगू का? हो, नक्की सांगा. एकदा परशुराम व्यास एकांतात अनुष्ठान करत बसले होते. तिथे जवळच एक आंब्याचं झाड होते आणि काही मुलं उंचावर असलेला आंबा पाडण्याचा प्रयत्न करत होती. आंबा खूपच उंचावर असल्याने इतर मुले कंटाळून हार मानून निघून गेली. पण एक लहान ब्राह्मण मुलगा मात्र अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करत राहिला. अच्छा. आणि सरतेशेवटी अनेक प्रयत्नांनंतर त्याने तो आंबा खाली पाडला. परशुराम व्यास हे सर्व शांतपणे पाहत होते. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलवले आणि तो आंबा स्वतःसाठी मागितला. अरे, म्हणजे मुलाने इतकी मेहनत घेतली आणि त्यांनी तो मागून घेतला? हो, पण गंमत बघा, इतक्या मेहनतीने मिळवलेला तो आंबा त्या मुलाने कसलाही विचार न करता अत्यंत आनंदाने परशुराम व्यासांना देऊन टाकला. वाह. आपण मगाशी बुद्धिबळाचे उदाहरण दिले तसे मला हे एखादा स्पोर्ट्स टॅलेंट स्काउट सारखं वाटते. ते कसं? जो रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांमधील केवळ ताकद पाहत नाही तर त्यांची जिद्द बघतो. टॅलेंट स्काउटचं उदाहरण योग्य आहे, पण त्यात एक महत्वाचा फरक आहे. कोणता? स्पोर्ट्स स्काउट हा जिंकण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता बघतो, पण अध्यात्मात परशुराम व्यास त्या मुलाची निव्वळ मिळवण्याची जिद्द पाहत नव्हते. मग ते काय पाहत होते? ते त्याची मानसिक चिकाटी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फळ मिळाल्यानंतर ते लगेच त्याग करण्याची त्याची उदारता पाहत होते. हे खूप महत्वाचं आहे. ती आध्यात्मिक नेतृत्वासाठी सर्वात आवश्यक असते. खरंय. परशुराम व्यासांनी अचूक ओळखले की जो मुलगा स्वतःच्या घामातून मिळवलेले फळ एका क्षणात दुसऱ्याला निस्वार्थपणे देऊ शकतो, तो भविष्यात मिळवलेले प्रचंड ज्ञानही समाजाला अत्यंत उदारपणे वाटेल. आणि तोच मुलगा पुढे महानुभव पंथाचा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ म्हणजे आचार्य पेठेहरी व्यास बनला. अगदी बरोबर. ज्यांनी एकाच दिवसात स्तोत्राची पोथी मुखोद्गत करण्याची अद्भुत स्मरणशक्ती दाखवली होती. नक्कीच, स्मरणशक्ती अफाट होतीच, पण परशुराम व्यासांनी त्यांची निवड केवळ बुद्धिमत्तेवर केली नाही, तर त्यांच्या स्वभावातील त्यागावर केली. क्या बात आहे. खरे गुरु केवळ माहिती साठवणारे हार्ड ड्राईव्ह शोधत नाहीत, तर ते माहितीचे ज्ञानात रूपांतर करणारे आणि ते ज्ञान समाजाला देणारे माध्यम शोधतात. खरोखरच एक अद्भुत प्रवास आहे. प्रसादापासून सुरू झालेला हा प्रवास एका नष्ट होत चाललेल्या ग्रंथाला कायमचे अमर करण्यापर्यंत पोचला. हो ना.
या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट होते की श्री परशुराम व्यास यांचं जीवन आपल्याला शिकवते की खरा वारसा हा केवळ जन्मजात बुद्धिमत्तेवर उभा राहत नाही. हो, त्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. बरोबर. त्यासाठी कठोर अध्ययन, पूर्वसुरींचा आदर करण्याची बौद्धिक नम्रता आणि पुढची पिढी घडवण्यासाठी पारखण्याची दूरदृष्टी या सगळ्यांची सांगड घालावी लागते. आणि याच निष्कर्षातून आजच्या आधुनिक जगासाठी एक अतिशय महत्वाचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? आज आपण सर्वजण माहितीच्या आणि डेटाच्या महासागरात जगतो आहोत. आपला कोणताही महत्वाचा डेटा हरवण्याच्या भीतीने आपण सतत क्लाउड बॅकअप घेत असतो. हो, आपण पूर्णपणे तंत्रज्ञानावर विसंबून आहोत. त्यांचा तो मूळ डेटा नष्ट झाला तेव्हा त्यांनी तो केवळ आपल्या स्मृती, नोंदी आणि स्वतःच्या सखोल आकलनाच्या आधारे पुन्हा जिवंत केला. म्हणजे ते स्वतःच एक जिवंत बॅकअप सिस्टम होते. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला स्वतःला विचारावं लागते, जर आज आपले सर्व डिजिटल ज्ञान, आपले सर्व क्लाउड सर्व्हर्स एका क्षणात नष्ट झाले, तर ते ज्ञान पुन्हा अस्तित्वात आणण्याइतपत आपल्या आकलनाची खोली आहे का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपण दररोज हजारो लेख वाचतो, पण त्यातील किती गोष्टी आपण खऱ्या अर्थाने पचवतो? आजच्या जगात आपण केवळ माहितीचे साठवणूकदार किंवा होर्डर्स झालो आहोत, पण परशुराम व्यास हे ज्ञानाचे खरे धारक होते. हा विचार खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणार आहे. माहिती केवळ गोळा करणे वेगळं आणि तिचं आकलन करून ती जिवंत ठेवणे वेगळं. खरंय. लीळा चरित्र वाचले जाण्यामागे आणि टिकून राहण्यामागे अशी उत्तुंग आणि तितकीच नम्र बुद्धिमत्ता उभी होती, हे आज नव्याने समजले. हो, त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. ही विचार करायला लावणारी गोष्ट आपण आज ऐकणाऱ्यांसाठी इथेच सोडूया. आजच्या या सखोल अभ्यास सत्रात आपण इथेच थांबू. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.